एका गावामध्ये गोविंद नावाचा एक शेठ राहत होता. तो खूपच कंजूस होता. त्याच्याकडे जो कोणी मागायला येत होतं तो रिकाम्या हाताने जात होता. शेठच्या पत्नीचा स्वभाव मात्र चांगला होता, परंतु शेठ पुढं तिचं काहीच चालत नव्हतं. तिची इच्छा असली तरी ती काहीच करू शकत नव्हती. ती एकदा शेठजीला म्हणाली, मी देवळात काहीतरी दान करून येऊ का? तेव्हा शेठजी आश्चर्यचकित होऊन म्हणाला, हे काय तू फालतू बोलत आहेस? नाही, काही दानधर्माची गरज नाही. असं एके दिवशी एक म्हातारी बाई त्यांच्या दारावरती आली. म्हातारी म्हणाली, बाळा काहीतरी खायला दे. तेव्हा शेठजीची बायको म्हणते, थांबा मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते. असं म्हणून ती घरात जेवण आणायला जाते. तेवढ्यात शेठ बाहेरून घरी येतो आणि त्या म्हाताऱ्या बाईला पाहून म्हणतो, ए म्हातारे, इथं काय करतेस? म्हातारी म्हणते, बाळा खूप भूक लागली, काहीतरी खायला मिळालं तर बरं होईल. तेव्हा शेठ म्हणतो, नाही, इथे काही नाही मिळणार, चल निघ इथून. म्हातारी बाई निघून जाते. तेवढ्यात शेठजीची बायको जेवणाची थाळी घेऊन बाहेर येते. शेठ थाळी पाहून तिला रागवतो आणि म्हणतो, माझ्या पाठीमागे तू हे सगळं करतेस का? मी जे काही कमवतो ते तू या भिकाऱ्यांवर उधळतेस? तुझी एवढी हिंमत? तेव्हा शेठजीची बायको म्हणते, नाही हो, असं काही बोलू नका. ती म्हातारी आजी खूपच भुकेलेली होती, त्यामुळे मी तिच्यासाठी जेवण आणले. तेव्हा शेठ म्हणतो, चल आता चल. शेठजीची बायको दुःखी मनाने आत येते, पण शेठजीला त्यांचा काहीच फरक पडत नाही. शेठ बायकोला म्हणतो, मला उद्या एका महत्त्वाच्या कामानिमित्त शेजारच्या गावात जायचं आहे. यायला उशीर होईल. जर कोणी घरात मागायला आलं तर देत बसू नकोस. दुसऱ्या दिवशी शेठ दुसऱ्या गावी जातो. त्याला परत यायला उशीर होतो. रात्र झाली आणि जंगल पार करायचं होतं. आता शेठला खूपच भीती वाटू लागली होती. अंधार आणि सुनसान जंगल. तो देवाला प्रार्थना करतो, हे देवा, मी हे घनदाट जंगल सुरक्षित पार केलं तर 1000 ब्राह्मणांना जेवण देईन. माझी रक्षा कर देवा. त्याला थोडी हिंमत मिळते आणि तो पुढे चालू लागतो. तो जंगल थोडे पार करतो तेव्हा त्याच्या मनात विचार येतो की 1000 ब्राह्मण थोडे जास्तच झाले. एवढ्या लोकांना भोजन द्यायची काय गरज आहे? 100 लोकांनाच भोजन खाऊ घालतो. त्यानंतर अजून अर्धा रस्ता पार करतो आणि पुन्हा विचार करू लागतो, 100 लोकांना सुद्धा खूपच जास्त आहे. उगाचच निरर्थक खर्च होईल. आपल्या मेहनतीच्या पैशांना असं बर्बाद नको करायला. त्यापेक्षा 50 ब्राह्मणांनाच भोजनासाठी ठीक आहे. आता जेव्हा पूर्ण जंगल पार करतो तेव्हा तो विचार करतो की 50 लोकांना भोजन द्यायची काय गरज आहे? 50 लोकांना दिलं काय आणि एका माणसाला दिलं काय फरक पडतो? तसं तर 50 लोकांना जेवण दिलं तर खूप खर्च होईल. एकालाच खाऊ घालतो. घरी येऊन तो सर्व गोष्टी आपल्या बायकोला सांगतो. बायको म्हणते, ठीक आहे, परंतु हे तर चुकीचं आहे. तुम्ही तर अगोदर 1000 ब्राह्मणांना भोजन देण्याचं बोलले होते, त्यानंतर एकाला देणे चुकीचं आहे. तेव्हा शेठ बायकोला म्हणतो, तू गप्प बस, तुला काय माहीत नाही. 1000 लोकांना जेवण द्यायला किती खर्च येतो आणि पैसे काय झाडाला थोडीच लागतात. तेव्हा बायको म्हणते, परंतु आपल्याकडे पैशाची काहीच कमतरता नाही. देवाच्या कृपेने खूप धन आहे आपल्याकडे. जर त्यातलं थोडंसं भोजन देऊन दुसऱ्यासाठी खर्च केला तर आपल्याला पुण्यच मिळेल. तेव्हा शेठ म्हणतो, बस कर, तू तुझं ज्ञान तुझ्याजवळ ठेव, मला हे सगळं सांगू नकोस. आता मला असा माणूस शोधायचा आहे जो कमी खाणारा. म्हणजे आपल्याला जास्त जेवण बनवायची गरज नाही. दुसऱ्या दिवशी शेठ अशा ब्राह्मणाचा शोध घ्यायला चालू केला जो कमी खातो. तो रस्त्यात प्रत्येकाला विचारू लागतो, गावात सगळ्यात कमी कोण जेवतं? तो रस्त्याने जात असताना एका माणसाला म्हणतो, अरे मित्रा, तू किती जेवण करतोस? तेव्हा तो म्हणतो, हा कसला प्रश्न आहे शेठ? त्यावर शेठ म्हणतो, आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. तेव्हा तो माणूस म्हणतो, मी 4 भाकरी, थोडासा भात, थोडी डाळ आणि भाजी खातो. तेव्हा शेठ म्हणतो, अरे हे तर खूपच जास्त आहे. तेव्हा तो माणूस म्हणतो, काय झालं शेठजी?
शेठजी म्हणतो, नाही नाही, काय नाही. अच्छा, तर मला हे सांग, आपल्या गावात सगळ्यात कमी जेवणारा ब्राह्मण कोण असेल? तेव्हा तो माणूस म्हणतो, सगळ्यात कमी जेवण तर सूर्यकांत करतो. जेव्हा पण आम्ही मेजवानीला जातो तेव्हा सगळ्यात पहिला तोच खाऊन उठतो. शेठजी म्हणतो, अच्छा असं आहे का? मग ठीक आहे, मी निघतो. शेठ आता थेट सूर्यकांतच्या घरी जातो आणि त्याला बोलावतो. सूर्यकांत, तू उद्या माझ्या घरी जेवायला ये. तेव्हा सूर्यकांत म्हणतो, हो नक्की येईन. शेठ दुसऱ्या दिवशी कामावर जाऊ लागला तेव्हा आपल्या पत्नीला सांगतो, ऐकलंस का राधा, आज मी सूर्यकांतला जेवणासाठी बोलवलं आहे. त्याला चांगलं भोजन करून पाठव. बायको म्हणते, ठीक आहे, मी सगळं व्यवस्थित करेन, तुम्ही काळजी करू नका. सूर्यकांत बाहेर लपून सगळं ऐकत होता. जसा शेठ बाहेर गेला, सूर्यकांत घराच्या आतमध्ये गेला आणि म्हणाला, मी इथे जवळ जात होतो, मला आज तुमच्याकडे भोजनाला यायचं आहे. तर मी विचार केला की तुम्हाला माझ्या आवडीचं जेवण देखील सांगतो. तेव्हा शेठजीची बायको म्हणते, हो हो, सांगा ना. तेव्हा श्रीकांत आपल्या हातातील चिठ्ठी शेठजीच्या बायकोला देतो आणि म्हणतो, यामध्ये त्यांच्या आवडीच्या पसंतीच्या सर्व भोजनांची नावे आहे. शेठजीची बायको म्हणते, ठीक आहे, तुम्ही दुपारी या, मी सगळी व्यवस्था करून ठेवीन. सूर्यकांत धन्यवाद म्हणून निघून जातो. नंतर सूर्यकांत पुन्हा शेठजीच्या घरी येतो. त्याच्या सांगितल्यानुसार सर्व जेवण तयार होतं. शेठच्या बायकोने त्याला जेवायला बसवलं. सूर्यकांतने सोबत एक डबा आणतो आणि एक केळीचे पान. त्याने केळीच्या पानावर सर्व पक्वान्न मांडायला सांगितले आणि तो म्हणाला, मुली, हे देवाचे भोग आहेत, परंतु हे तोपर्यंत पूर्ण होत नाहीत जोपर्यंत तुम्ही एक सोन्याचं नाणं देत नाही. शेठच्या बायकोने एक सोन्याचं नाणं दिलं. सूर्यकांत मनातल्या मनात एक मंत्र बोलून लागतो. त्यानंतर तो बाकीचे जेवण एका डब्यात टाकतो आणि सोन्याचं नाणं आपल्या पिशवीत ठेवून भोजन करू लागतो. नंतर तो शेठच्या बायकोला म्हणतो, तू माझा चांगलाच पाहुणचार केला, परंतु ब्राह्मणाचा सत्कार तोपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत दक्षिणा म्हणून त्याला सोन्याचं नाणं दिलं जात नाही. शेठच्या बायकोने अजून एक सोन्याचं नाणं श्रीकांतला दिलं. श्रीकांत 2 सोन्याचं नाणं आणि भोजनाने भरलेला डब्बा घेऊन निघून गेला. रस्त्यात पोहोचल्यावरती सूर्यकांत विचार करू लागला की मी शेठच्या बायकोला फसवलं आहे. जेव्हा हे शेठला कळेल तेव्हा तो माझ्या घरी नक्की येईल. असा विचार करून त्याने एक योजना बनवली आणि घरी येऊन आपल्या पत्नी रमाला योजना सांगितली. सूर्यकांत पत्नीला म्हणाला, समजलं ना, जसं मी सांगतो आहे तसंच कर. सूर्यकांतची पत्नी रमा म्हणाली, ठीक आहे. इकडे शेठला जसं माहीत झालं की सूर्यकांतने त्याला फसवलं आहे, त्याला खूप राग येतो. तो सूर्यकांतच्या घरी जाऊ लागला. परंतु जसा शेठ सूर्यकांतच्या घराबाहेर पोहोचला, तो पाहतो की सूर्यकांतची पत्नी जोरजोरात रडत आहे. सूर्यकांतची पत्नी रमा म्हणत असते की अरे देवा, हे काय झालं? अचानक त्यांची तब्येत कशी काय बिघडली? शेठला रागाने बोलू लागली, तू जेवायला बोलवलं होतंस ना, मग माझ्या पतीला काय खायला दिलंस? नक्कीच विष घातलं असणार. जेव्हापासून तुझ्या घरी जेवून आले आहेत तेव्हापासून बेशुद्ध पडले आहेत. हे ऐकून शेठ खूपच घाबरतो. तो तर सूर्यकांतला सोबत भांडण करायला आला होता, परंतु तिथे परिस्थिती उलटी आहे. तो रमाला म्हणाला, काय झालं आहे? सूर्यकांतला मी त्याला विष नाही दिलं. सूर्यकांतची पत्नी रमा म्हणते, जर विष नाही दिलं तर असं कसं झालं? मी त्याचे उपचार कसे करू? माझ्याकडे तर पैसे पण नाहीत. तेव्हा शेठ म्हणतो, अगं ऐक, जरा रडणं बंद कर. मी तुला 10 सोन्याची नाणी अजून देतो, ज्याच्याने तू सूर्यकांतचा उपचार करू शकतेस. मी आत्ताच घरातून नाणे आणतो. शेठ लगेच घरी जाऊन 10 सोन्याची नाणी घेऊन येतो आणि रमाला देतो.
शेठ म्हणतो, याच्याने सूर्यकांतचे उपचार कर आणि ही गोष्ट कोणाला सांगू नको. सूर्यकांतची बायको रमा म्हणते, ठीक आहे. एवढं बोलून शेठ निघून जातो. तो जाताच सूर्यकांत उठून बसतो आणि तो रमाला म्हणतो, बघितलंस कसा धडा शिकवला त्याला. हा शेठ सगळ्यांना चुना लावतो, सगळ्यांकडून काम करून घेतो आणि योग्य पैसे देखील देत नाही. आता समजलं की ब्राह्मणाशी हुशारी चालत नाही. इकडे शेठ घरी पोहोचल्यावर देवाला माफी मागतो आणि म्हणतो, हे देवा, मला माफ कर. सूर्यकांतचा जीव वाचव. जर त्याला काही झालं तर मी संकटात सापडेन. आजपासून मी कोणासोबत वाईट व्यवहार करणार नाही. कहाणी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा.